आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या आलेली आहे जया एकादशी. तर आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ती केल्याने वाईट कर्म, दारिद्र्य, अडचणी दूर होईल आणि घराची, पतीची, मुलाची खूप अशी प्रगती होईल. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जे काही मी नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर भगवान विष्णू आणि श्री बाळकृष्ण यांचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो असं म्हटलं जातं. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्यांचेच रूप असल्याचे सांगितले आहे. याच कारणामुळे पिंपळाची पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि आपले दुःख दूर करतात. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते. या झाडाची नियमितपणे पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्य देखील प्राप्त होते असं म्हटलं जातं. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूसोबत लक्ष्मीचा देखील वास असतो. त्यांची पूजा करणे अत्यंत लाभदायी मानली गेली आहे. पण त्यांच्या पूजेचे काही नियम आहे. तर आपण ते नियम पाळले तर नक्कीच आपल्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होतील असं म्हटलं आहे. हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानले जाते. पौराणिक कथा आणि शास्त्रानुसार भगवान श्री विष्णू पिंपळाच्या मुळामध्ये आणि केशव देठात आणि नारायण फलामध्ये, भगवान श्री हरी पानांमध्ये आणि फळांमध्ये सर्व देव वास करतात असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांची उपासना खूप फायदेशीर आहे असं देखील म्हटलं जातं. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनातील दुःख आणि पितृदोष असेल तो देखील दूर होतो. आपल्या घरात जी प्रगती थांबलेली असेल ती देखील होते असं म्हटलं जातं. पिंपळाची पूजा केल्याने लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वाद वर्षाव होतो असं देखील म्हटले जाते. आणि दुसरीकडे शनिवारी सकाळी नियमितपणे आपण जर पिंपळाला जर अर्पण केले आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा जर दिवा लावला तर शनीच्या महादेशेपासून देखील मुक्तता होते असं म्हटलं जातं. शास्त्रानुसार पिंपळाची पूजा नेहमी सूर्योदयानंतरच करावी. पिंपळाच्या झाडाची पूजा करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. यासोबत शत्रूंचाही नाश होतो. त्यांची केल्याने ग्रह दोष, बाधा, अनेक अडचणी, वाईट कर्म, दारिद्र्य, अडचणी दूर होतात. घराची, मुलाची, पतीची खूप अशी प्रगती होते. तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. पिंपळाची पूजा करण्यापूर्वी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून आपण पवित्र व्हावे आणि पूजेच्या सुरुवातीला आपण सर्वात पहिले पिंपळाच्या झाडाला आपण ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तर ती वस्तू काय आहे, आपल्याला शुद्ध पाण्याने म्हणजे पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, आपले तीळ टाकायचे आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे आपल्याला पिंपळाच्या झाडाला सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर अर्पण करायचं आहे. तर आपण हे अर्पण करताना आपल्या मनातील सर्व इच्छा आपण बोलायच्या आहे. एक चूक तुम्ही अजिबात करू नका, ती म्हणजे सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा अजिबात करू म्हणजे सूर्योदय म्हणजे दिवस मावळल्यानंतर आपण कधी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची नाही. त्यामुळे घरात गरिबी येते असं देखील म्हटलं जातं. तर शक्य असेल तर उद्या तुम्ही सकाळीच पिंपळाच्या झाडाची 9च्या आतमध्ये पूजा करून घ्यायची आहे असं देखील म्हटलं आहे. शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर होतो. हे गरिबी प्रतीक मानले जाते असं म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही चुकूनही सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा केल्यास घरात दारिद्र्य आणि जीवनातील समस्या कायम राहतात. त्यामुळे सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करू नये आणि या झाडाजवळ जाऊ नये. एवढे नाही तर रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणी देखील अर्पण करायचे नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यासोबत आपल्याला पिंपळाच्या झाडाला एक दिवा लावायचा आहे. तुम्ही कणकेचा दिवा घ्या किंवा इतर कोणताही धातूचा घेतला तर तो चालेल. आणि त्यामध्ये कळवाची वात टाकायची आहे. ती जर नसेल तर कापसाची वात करून त्याला लाल वात करून ती वात दिव्यामध्ये टाकायची आहे आणि मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल तुम्ही त्यामध्ये टाकायचं आहे आणि तो दिवा आपण पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे. असे केल्याने देखील आपल्या सर्व अडचणीतून सुटका होईल आणि
आपल्या घराचे जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे ते दूर होईल आणि आपल्या घरामध्ये सुख ऐश्वर्य नांदेल. त्यासाठी हा उपाय करायचा आहे. नक्कीच तुम्ही उद्या पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायला विसरू नका आणि आपल्या घरातील आपले जे वाईट कर्म आहे, दारिद्र्य आहे, अडचणी दूर होण्यासाठी मदत होईल. तर अशा प्रकारे उद्या आपल्या सकाळी स्नान केल्यानंतर सर्वात पहिले पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. एक दिवा लावायचा आहे. तो केल्याने सर्व संकटातून मुक्तता होईल आणि आपल्या घराची, मुलाची, पतीची खूप अशी भरभराटी होईल, प्रगती होईल. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.